खरं म्हणजे साहेबांचं एक छोटेसं एक लॉजिक आहे, स्मॉल अँड ब्युटिफुल. एक अमेरिकन तत्ववेत्ता आहे जॉन मॅक्सवेल. तो म्हणतो की हु इज लीडर? ए लीडर इज वन हू नोज द वे, हू गोज द वे अँड हू शोज द वे. या उक्तीप्रमाणे साहेबांनी स्वतःला घडवलं. खरं म्हणजे या जिल्ह्याचं भाग्य म्हणायला पाहिजे की अशा उंचीचे नेते या जिल्ह्याला मिळाले. ही जिल्हा परिषद नंबर 1 वर आणण्याचं काम दिलीपराव साहेबांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत झालं. एक मॉडेल जिल्हा, सहकारातला एक मॉडेल म्हणून जर कुठं बघायचं असेल तर आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये बघावं लागेल. परंतु आपल्या जिल्हा बँकेने जे निर्णय घेतले ते आज राज्यातल्या कुठल्याही जिल्हा बँकेत नाही. 5 लाखापर्यंत कर्ज व्याजमाफीची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये 1700 कोटीचं पीक कर्जाचं वाटप जिल्हा बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना होत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 55 ते 56 लाख टन कृषी आपल्या जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यापैकी 90% ऊस मांजरा परिवारानंच गाळलेला आहे. त्या जिल्ह्यातला ऊसातनं येणारा पैसा हा लातूरच्या बाजारपेठेत येतो. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील आहेत. सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सव विशेष मालिकेमध्ये आज आपण श्री पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. श्री पाटील हे दिलीपरावजी देशमुख यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून एक मित्राच्या नजरेतून दिलीपरावजी देशमुख यांचं नेतृत्व म्हणा किंवा व्यक्तिमत्व म्हणा कसं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. दिलीपरावजी देशमुख एक नेता म्हणून त्यांचं नेमकं काय वेगळेपण आहे, तुम्ही आम्हाला काय सांगाल? आज साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं एका कृतिशील, परंपरामूल्य आणि एक वैचारिक वारसा जपणाऱ्या व्यक्तिमत्वाचा हा अमृत महोत्सव म्हणून आम्ही याच्याकडे बघतो. गेली 40-45 वर्ष आपल्या राजकीय जीवनामध्ये विलासराव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका दिलीपराव साहेबांनी घेतली, आणि ज्यामुळं विलासराव साहेबांचं जे नेतृत्व होतं, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं नेतृत्व होतं, निलंगेकर साहेबांचं नेतृत्व, या जिल्ह्याला हा जो नेतृत्वाचा वारसा लाभला, जो वैचारिकतेचा वारसा आहे, जो सुसंस्कृतपणाचा वारसा आहे, तो अतिशय कष्टानं, परिश्रमानं पुढे नेण्याचं, वाढवण्याचं, या जिल्ह्यातील एक वेगळेपण उभा करण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षाच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं म्हणजे आज आपण साहेबांचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका वेगळ्या व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना या जिल्ह्यासाठी काय केलं, इथल्या लोकांसाठी काय केलं, हा जर प्रश्न आपण विचारला तर खरं म्हणजे साहेबांचं एक छोटेसं एक लॉजिक आहे, स्मॉल अँड ब्युटिफुल. आणि मग त्या उक्तीप्रमाणे त्यांनी जिथं जिथं काम केलं, मग ती गावची ग्रामपंचायत असेल, लातूरची जिल्हा परिषद असेल, या जिल्ह्याची सहकारातली मातृसंस्था म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक असेल, मांजरा परिवार असेल, या सगळ्या माध्यमातून काम करत असताना एक आपला वेगळेपणा, एक ठसा या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर या राज्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून उमटवलं. आणि खरं म्हणजे एक अमेरिकन तत्ववेत्ता आहे जॉन मॅक्सवेल. तो म्हणतो की हु इज लीडर? ए लीडर इज वन हू नोज द वे, हू गोज द वे अँड हू शोज द वे. या उक्तीप्रमाणे साहेबांनी स्वतःला घडवलं. खरं म्हणजे एखाद्या वटवृक्षाखाली छायेत काम करत असताना लहान झाड वाढत नाही असं म्हणतात. विलासराव साहेबांचं नेतृत्व, एक उत्तुंग नेतृत्व, शिवराज पाटील साहेबांचं एक उत्तुंग नेतृत्व हे आपल्या जिल्ह्यात असताना त्याच नेतृत्वाच्या सावलीमध्ये किंवा त्यांच्या बरोबरीनं साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्यात वाढलं. खरं म्हणजे या जिल्ह्याचं भाग्य म्हणायला पाहिजे की अशा उंचीचे नेते या जिल्ह्याला मिळाले. बरोबर. आणि म्हणून मग गेले 40 वर्षामध्ये काम करत असताना एक छोटी छोटी धारणा घेऊन साहेबांनी काम केलं, आणि जिथं जाऊ तिथं चांगलं, अतिशय परिपूर्ण काम कसं करता येईल हेच त्याने धोरण अवलंबिले. त्यामुळं राज्यात झालेले पहिल्यांदा लातूर जिल्हा स्थापन झाल्यानंतर लातूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली, आणि या जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून दिलीपराव साहेबांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये काम पाहत असताना त्यावेळेस राज्यामध्ये ही जिल्हा परिषद 27व्या क्रमांकावर होती.
आणि अवघ्या 2 वर्षाच्या त्यांच्या कामाच्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून ही जिल्हा परिषद नंबर 1 वर आणण्याचं काम दिलीपराव साहेबांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत झालं. आणि मग त्याच्यासाठी जे नियोजन असेल, दूरदृष्टी असेल, कामातलं सातत्य असेल, शिस्त असेल, या सगळ्या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलेलं असल्यामुळं हे सगळं घडू शकलं. आणि मग या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना गोरगरीब माणसापर्यंत कशा पोहोचतील, मग जलसंधारणाच्या असतील, कृषीच्या असतील, आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, या सगळ्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला. आणि मग ही जिल्हा परिषद राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम केलं. सहकारातलं तर वेगळे, पण आपण साहेबांना सहकार महर्षी म्हणतो. खरं तर आम्ही सहकार रत्न म्हणतो त्यांना, की खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहकाराचं नाव आपण ज्या वेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर पश्चिम महाराष्ट्र येतो. पश्चिम महाराष्ट्रातले मग सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर हे जिल्हे, पुणे हे आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु या सगळ्यांना मागं सारून गेल्या 10-20 वर्षामध्ये एक मॉडेल जिल्हा, सहकारातला एक मॉडेल म्हणून जर कुठं बघायचं असेल तर आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये बघावं लागेल. आणि मग त्याच्यासाठी काय केलं? मग त्याच्यासाठी मातृसंस्था असलेली जिल्हा बँक पहिल्यांदा साहेब अध्यक्ष झाले. उस्मानाबाद जिल्हा बँकेपासून जिल्हा बँक वेगळी झाल्यानंतर ज्यावेळेस 1987ला पहिल्या निवडणुका झाल्या आणि मग पहिल्या निवडणुकीमध्ये जे बोर्ड आलं, त्या बोर्डाचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून आदरणीय दिलीपराव साहेब आणि उपाध्यक्ष म्हणून बाबासाहेब पाटील, जे आज राज्याचे सहकार मंत्री म्हणून काम पाहत आहेत, ते दोघंजण झाले. या जोडगोळीनं काम करत असताना आणि मग काम करण्यासाठी एखादी गोष्ट प्रगती करण्यासाठी किंवा एखादे प्रगती करण्यासाठी जर काय लागत असेल तर साहेब सांगतात की नेहमी एक सिस्टीम डेव्हलप करावी लागते. आणि मग एक सिस्टीम डेव्हलप केली की पुन्हा तुम्हाला काम करायची गरज पडत नाही. आणि म्हणून साहेब पहिल्यांदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष पहिल्या 5 वर्षात झाले. त्याच्यानंतर या जिल्हा बँकेत त्यांनी कधी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं नाही. आणि मग ते सगळ्यांना संधी दिली, सगळ्या सहकाऱ्यांना संधी दिली आणि मग जी सिस्टीम उभा केली त्या सिस्टीम प्रमाणे हे सगळं काम राहिलं. आणि मग जिल्हा बँकेचा एक नावलौकिक या राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळाला. जिल्हा बँकेच्या माध्यमातून काय केलं नाही असं जर विचारलं तर तो एक वेगळा प्रश्न असेल खरं वाटतं मला. साहेब म्हणतात की जिल्हा बँक ही कल्पवृक्ष आहे, तुम्ही जे मागाल ते या जिल्हा बँकेतून मिळाल. मग कुठल्या माध्यमासाठी, कुठल्या घटकासाठी जिल्हा बँक काम करते? खरं तर जिल्हा बँक ही या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, इथल्या सर्वसामान्य माणसासाठीची जिल्हा बँक आहे. नॅशनलाइज बँका जे काम करू शकत नाहीत ते जिल्हा बँक करते. आणि मग या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य माणसाचे, इथल्या ग्रामीण माणसाचे, ग्रामीण अर्थकारणाचे प्रश्न काय आहेत, त्यांना कशाची गरज आहे, कुठल्या माध्यमातून आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांचं अर्थकारण कसं उंचावेल, या गोष्टीचं प्रामुख्याने एक मॉडेल तयार करून हे जिल्हा बँकेने काम केलं. आणि म्हणून आज शुभमंगलची योजना असेल, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठीची असेल, शेतकऱ्यांच्या मुलासाठी शिक्षणाच्यासाठीची कर्ज योजना असेल, ऊस पिकासाठी आणि किंवा कोरडवा पिकासाठी एक वेगळं धोरण म्हणून जिल्हा बँकेने काम केलं, ज्याच्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली. आणि मग हे करत असताना तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की पुणे जिल्हा आणि लातूर जिल्हा, खरं म्हणजे पुणे जिल्हा बँकेच्या कितीतरी लहान आपली जिल्हा बँक आहे, परंतु आपल्या जिल्हा बँकेने जे निर्णय घेतले ते आज राज्यातल्या कुठल्याही जिल्हा बँकेत नाही. 5 लाखापर्यंत कर्ज व्याजमाफीची योजना, 5 लाखापर्यंतच्या कर्जाचा व्याजमाफीची योजना आपल्या जिल्हा बँकेच्या मार्फत राबवली जाते. आणि मग शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, हरभरा असेल, या पिकासाठीचं जे कर्ज वाटपाचं जे धोरण आहे ते राज्यामध्ये आपण जर माहिती घेतली तर कुठल्याही जिल्हा बँकेमध्ये प्रति एकर किंवा प्रति हेक्टर जे आपल्याकडं कर्ज मिळते ते राज्यातल्या कुठल्याही जिल्हा बँकेत मिळत नाही. हे मला आवर्जून सांगावं लागेल. म्हणजे एवढी एक वेगळी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली. आज त्याचमुळे आज आपल्या जिल्ह्यामध्ये 1700 कोटीचं पीक कर्जाचं वाटप जिल्हा बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना होत आहे. तुम्ही जर पेपरमध्ये वाचत असाल की दरवर्षी पीक कर्जाचा आराखडा राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर ठरवला जातो आणि मग सगळ्या बँकांचं योगदान त्याच्यामध्ये सगळ्या बँकांना ठरवून दिलं जातं. तर तुम्ही जर बँकांच्या बघितलं वाटा किती आहे तर जिल्हा बँक हे आपल्या उद्दिष्टापेक्षा 150% कर्ज वाटपाचं काम या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला करते. आणि मग एवढ्यावरच हे सगळं थांबलंय का? आपण कर्ज वाटलं, कर्ज परतफेड केली, जिल्हा बँकेचा NPA 0वर ठेवला, जिल्हा बँक नंबर 1 वर आणली, परंतु अर्थकारण उंचावायचं असेल तर फक्त कर्ज वाटून चालणार नाही,
तर मग या जिल्ह्यातल्या शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखानदारी अतिशय सक्षमपणे उभा करण्याचं काम आदरणीय विलासराव साहेबांच्या नेतृत्वामुळे मांजरा कारखान्यापासून त्याची सुरुवात झाली. आपल्याला सांगायलाही आनंद वाटेल की ADM सारखा पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर प्रक्रिया करणारा कारखाना आपल्या MIDC मध्ये पहिल्यांदा उभारला, ज्याच्यामुळे सोयाबीनची बाजारपेठ आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नामांकित बाजारपेठ म्हणून लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा किंवा इथल्या सगळ्या सिस्टीमचा उल्लेख केला जातो. आणि मग त्याचबरोबरीनं इथली साखर कारखानदारी प्रामुख्यानं मांजराच्या माध्यमातून, मांजरा परिवाराच्या माध्यमातून उभा राहत असताना 1999ला ज्यावेळेस विलासराव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस या राज्यामध्ये केंद्र शासनाचं आणि राज्य सरकारचं एक धोरण होतं की 2,500 टनाचा कारखाना किमान आणि 25 किलोमीटरची अट नवीन कारखाना उभारायचा असेल तर ती होती. परंतु साहेब 99ला मुख्यमंत्री झाले आणि मांजराच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस झाला. रेल्वेनी आपल्याला आठवत असेल तर तो ऊस गुजरातला पाठवावा लागला. आणि मग साहेबांनी एक धोरण घेतलं की आपण का उभा करू नये. मग 1250च्या धोरणाला 1250 प्रति दिवस टन कारखाना असणारा, क्षमता असणारे कारखाने या एक धोरण 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये साहेबांनी घेतलं आणि त्या माध्यमातून राज्य शासनाने या राज्यामध्ये 22 कारखाने आदरणीय विलासराव साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये उभं राहिले. मग त्याच्यामध्ये आपल्या इकडचा मारुती महाराज असेल, विकास 1 असेल, रेना असेल, या सगळी कारखानदारी नव्यानं उभा राहिले. आणि मग 1250 क्षमतेचा असलेला मांजरा कारखाना आणि त्यावेळेसची असलेली शेतकऱ्यांची परिस्थिती, या जिल्ह्यातला असलेला ऊस, आणि आज तुम्ही जर बघताय तर यावर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये 55 ते 56 लाख टन क्रशिंग आपल्या जिल्ह्यामध्ये, आणि हे पोटेन्शियल मांजरा परिवाराचं का जिल्ह्यामध्ये झालं. त्याच्यापैकी 90% ऊस तर मांजरा परिवारानंच गाळलेला आहे, याच कारखान्यामधून झाले. मग या जिल्ह्यातला जागृती असेल, रेना असेल, विकास 1 असेल, विकास 2 असेल, 21 असेल, नव्यानं समावेश झालेला मारुती महाराज कारखाना असेल, हे सगळे मांजरा परिवार कारखाने यांच्या माध्यमातूनच हे सगळं गाळप झालं आहे. जवळपास 51 लाख टनाचं गाळप या मांजरा परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मग ही उपलब्धता, एवढं पोटेन्शियल क्रिएट करण्याचं काम गेल्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या कार्यकालात झालं. मग इथला ऊस वाढवायचा असेल, साखर कारखानदारी जगवायचं असेल तर सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि म्हणून विलासराव साहेबांनी ज्यावेळेस इरिगेशनच्या बाबतीत काही धोरणं घेतली सिंचनाच्या बाबतीत, त्यामध्ये दिलीपराव साहेबांनी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टीला पाठपुरावा करून मग मांजरा नदीवरचे बॅरेजेस असतील, आज मांजरा धनेगाव धरणापासून ते आपल्या जिल्ह्यातलं शेवटचं धनेगाव, याच्यामध्ये जेवढी बॅरेजची शृंखला निर्माण झाली तेवढं पाणी जेवढं एका मांजरा मध्यम प्रकल्पामध्ये साठतंय त्याच्यापेक्षा 1.5 पटीनं जादा पाणी या सगळ्या बॅरेजेसमधनं साठतंय. आणि मग ही सिंचनाची क्षमता उपलब्ध झाली, ऊस वाढला, बँकेच्या माध्यमातून हे सगळं अर्थकारण या जिल्ह्यात आलं आणि मग एक वेगळी दिशा या जिल्ह्याला मिळाली. आणि मग या जिल्ह्यातला शेतकरी अतिशय ताठमानेनं फिरतो. आज आम्ही बाहेर गेलं तर आपल्याच पाहुण्यांच्या घरी गेलो तर आपल्याला जे अभिमानानं सांगता येते की आमच्या जिल्ह्यात हे कारखाने आहेत, एवढी बँक आहेत, एवढं आम्हाला शेतकऱ्यांना मदत होती. तर हे सगळं अभिमानानं सांगण्यासारखं या जिल्ह्यात. आणि मग ह्याच्यासाठी नेतृत्वाची पराकाष्ठा लागते, नेतृत्वाचे परिश्रम लागतात, नेतृत्वाची दृष्टी लागते, त्यांची जिद्द लागते, काम करून घेण्याची तयारी लागते. ह्या सगळ्या गोष्टी जर नेतृत्वाकडे असेल तरच मला वाटतं हे सहज उभं राहतंय. आणि मग आपण कितीही म्हणत असलो की कुठल्याही गोष्टी मागं जर काही धारणा नसेल तर एका रात्रीत एका दिवसात हे उभं राहत नाही. त्याच्यासाठी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि ते जाणीवपूर्वक अतिशय म्हणजे कठीण काम हे आदरणीय दिलीपराव साहेबांच्या माध्यमातून झालं. निश्चितपणे विलासराव साहेबांची राज्याच्या पातळीवर साथ होतीच. निलंगेकर साहेब असतील, पाटील साहेब असतील, या सगळ्यांचं मार्गदर्शन असेल. परंतु इथं खंबीरपणे पाय रोवून लोकात उभं राहण्याचं काम आणि त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आदरणीय दिलीपराव साहेबांच्या माध्यमातून झालं. आणि मग अभिमानानं या सगळ्या गोष्टी आपण सांगत असताना साहेबांच्या नेतृत्वाबद्दल, साहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोलत असताना फक्त एवढंच काम केले का, तर खरं तर मी तर असं म्हणेन की साहेब अष्टपैलू आहेत. तुम्ही त्यांना कुठल्याही क्षेत्रातलं विचारा तुम्ही, किंवा कुठल्याही क्षेत्राचा अभ्यास नाही असं नाही. मग ते सांस्कृतिक क्षेत्रातलं असेल, संगीताच्या क्षेत्रातलं असेल, क्रीडाच्या क्षेत्रातलं असेल, राजकीय तर आहेतच, बरोबर, इवन आध्यात्मिक क्षेत्रात आज लातूरमधलं उभं राहिलेलं साई मंदिर असेल, माखणी थोरचं हनुमानाचं मंदिर असेल,
आमच्या इकडचं रेणापूरमधलं देवीचं मंदिराचे पूर्णपणे तिथलं मॉडेल तयार करण्याचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टीला एक विशिष्ट नियोजन करून ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. म्हणजे नुसतंच तुम्ही पैशाने समृद्ध असं चालत नाही, तर तुमची विचारधारा सुद्धा समृद्ध असावी लागते. जीवन जगण्यासाठी जे काही मूल्य लागतात, मग ते अध्यात्माच्या माध्यमातून असेल, संस्कृतीच्या माध्यमातून असेल, परंपरेच्या माध्यमातून, या सगळ्या गोष्टीला त्यांनी प्रायोरिटी दिली. राजकारण हा त्यांचा कधीही स्थायी स्वभाव राहिला नाही. ते नेहमी सांगतात की राजकारणामध्ये मी अपघातानं आलो, तर म्हणजे माझं काही पिंड नाही राजकारणाचं. परंतु मी तर असं म्हणेन की साहेब राजकारणात आले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या. आणि हे खरं म्हणजे नशीब आहे, सगळ्या जिल्ह्याचं नशीब आहे. एवढे चांगले मंडळी किंवा एवढे चांगलं नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभलं. आणि मग त्या नेतृत्वाबरोबर काम करत असताना इथला कार्यकर्ता सुद्धा नैतिक जबाबदारीनं, नैतिक अधिष्ठान ठेवून या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि म्हणून एक साहेबांची जरब, साहेबांचा धाक इथल्या कार्यकर्त्यावर आहे, इथल्या अधिकाऱ्यावर आहे, इथल्या सगळ्या प्रशासनावर एक अतिशय पकड आहे. साहेब नेहमी सांगतात की आपण सरकारी योजनेतून किंवा जिल्हा परिषद असेल, राज्य सरकार असेल, ह्याच्या माध्यमातून काम करत असताना एक वेगळं आहे. का तर तिथं अधिकारी येतात, अधिकारी बदलतात, अधिकारी धोरणं राबवतात, परंतु सहकार्यातल्या संस्था आहेत त्या आपल्याला उभा करावं लागतात. तिथं सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करावं लागतंय. आणि मग हे सगळं करण्यासाठी जी एक दृढता लागते, दृढ निश्चय लागतो, ते दिलीपराव साहेबांच्या माध्यमातून हे सगळं झालं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आज आपल्याला चांगला दिवस आज आपल्याला बघायला मिळेल. आज साहेबांचा आपण पैलू सांगत असताना साहेब हळव्या मनाचे, अतिशय हळव्या मनाचे, एक कुटुंब वत्सल जर व्यक्तिमत्व म्हणून आपण जर बघितलं तर ते आपल्याला जेवढं जवळ जाल त्यावेळेस ते लक्षात येईल. आणि इतका वेगवेगळ्या पैलूवर, इतक्या वेगवेगळ्या ह्याच्यावर अभ्यास आहे, मग कुठल्या त्यांना विषय कुठलाही वर्ज्य आहे असं वाटत नाही. आणि म्हणून जे काम करायचं ते छान करायचं. मी सांगितल्याप्रमाणे की स्मॉल अँड ब्युटिफुल, थोडंच करा पण छान करा, एक अतिशय उत्कृष्ट करा. प्लॅनिंग हा त्यांचा मूळ विषय आहे. प्लॅनिंग शिवाय काही नाही. आणि प्लॅनिंग पूर्ण केल्यानंतरच मग एखाद्या गोष्टीत उतरायची त्यांची हे असते. आणि म्हणून मग हे सगळ्या संस्था आज राज्य पातळीवर काम करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये मेरिट हा एक स्वभाव राहिला. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी 2000ला जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून काम करत होतो. आणि लातूर जिल्हा बँक स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा या जिल्हा बँकेमध्ये नोकर भरती करायची होती. आता नोकर भरती म्हणले की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि मग आपल्याला माहित आहे की त्याच्याबद्दल किती वाद प्रवाद असतात. परंतु राज्यात पहिल्यांदा एका जिल्हा बँकेत IBPSच्या माध्यमातून, जी IBPS म्हणजे RBI साठी, नाबार्डसाठी, नॅशनलाइज बँकांसाठी रिक्रुटमेंट करते, त्या संस्थेमार्फत आपण IBPSच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये परीक्षा घेतल्या गेल्या 26 वर्षात. त्याच्यानंतर या राज्यातल्या कुठल्याही जिल्हा बँकेत IBPS कडून परीक्षा किंवा निवड राबवलेली नाही. आणि म्हणून सहकार आयुक्त त्यावेळेसचे सहकार सचिव गोयल साहेब होते. मग त्यांनी सहकार अधिकारी किंवा सगळे DDRच्या मुंबईच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की लातूर जिल्हा बँकेप्रमाणे जर सहकारामध्ये भरती झाली असेल, बँकामध्ये भरती झाली, तर सहकाराला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग हे नियोजन, ह्याच्यासाठी जी दृढता लागते, ह्याच्यामागे एक शिस्त लागते, ह्याच्यामागे एक प्लॅनिंग लागते, हे साहेबांकडून राहिलं. आणि म्हणून जे जे करायचं ते उत्कृष्ट करा, नियोजन करा. या राज्यातला पहिल्यांदा सहकारी साखर कारखान्यांना जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटपाचं राज्यातलं पहिलं धोरण जर कोणी घेतलं असेल ते लातूर जिल्हा बँकेने घेतलं. आणि ते दिलीपराव साहेबांनी घेतलं. राज्य बँकेत संचालक म्हणून काम करत असताना पहिल्यांदा त्यांनी हे धोरण घेतलं. आणि म्हणून या जिल्ह्यातले साखर कारखानदारही उभं राहिले, शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले. आज इतकं मोठा आर्थिक साम्राज्य शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालंय. या जिल्ह्यातला उसातनं येणारा पैसा हा लातूरच्या बाजारपेठेत येतो. हा इथला शेतकरी पैसा, खिशात येणारा पैसा काही पुण्या मुंबईच्या मार्केटमध्ये तो खरेदी करायला जात नाही, इथल्याच मार्केटमध्ये. मग इथली बाजारपेठ समृद्ध झाली, एक सगळ्या गोष्टीला चालना मिळाली. आणि म्हणून आपल्याला जे शक्य आहे ते करा. आणि मग मी साहेबांना आम्ही एकदा सहज म्हणत होतो की आपण हे करू ते करू, म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात लातूर पुढे आहे, तर आपण आणखीन थोडंसं वेगळे काय करू. साहेब म्हणलं सगळंच काम आपण करावं असं नाही. जे लोक चांगलं काम करतात त्यांच्या पाठीमागं जरी आपण उभा राहिलो तरी ते काम आपण केल्यासारखं आहे. आणि म्हणून त्या क्षेत्रात जर चांगली लोक काम करत असतील, शाहू शिक्षण संस्थेसारखे, शाहू महाविद्यालयासारखे, दयानंद सारखे, ह्या सगळ्या कॉलेजेस किंवा हे सगळे जे उभं आहे ते जर चांगलं काम करत असेल तर तुम्ही कशासाठी वेगळं काम करायची गरज. म्हणजे हे धोरण पाठीमागं उभं राहण्याची
त्यांना सपोर्ट करण्याची, पाठिंबा देण्याची जी एक भूमिका राज्यकर्त्यात लागते, ती भूमिका इथल्या राज्यकर्त्यांनी पर्टिक्युलर दिलीपराव साहेबांनी त्यांच्या माध्यमातून जपली आणि म्हणून हे सगळं सहज साध्य झाले असं मला वाटतंय. आणि हे सगळे पैलू सांगत असताना निश्चितपणे मला सांगायला वाटेल की साहेबांच्या मागं आपण नेहमी त्यांचा राम लक्ष्मण म्हणून उल्लेख करायचो. आज दोन्ही अमित भैया असतील, धीरज भाई असतील, या दोघांनाही बरोबर घेऊन काम करत असताना तेवढ्याच वडिलकीच्या नात्यानं, वडिलकीच्या मायेनं त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम, त्यांना सतत मार्गदर्शन करण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून एक वेगळं नेतृत्व, वेगळी परंपरा, मूल्य जपणारं एक व्यक्तिमत्व म्हणून आपण दिलीपराव साहेबांकडे बघतो. खरं म्हणजे सांगण्यासारखं इतकं आहे की तुम्ही जर मला 2-3 तास जरी विचारलं तरी मी सांगू शकेन. परंतु या सगळ्या गोष्टी आपण मला सांगता आल्या, का साहेबांचे काही प्रसंग सांगता आले. आणि म्हणून या एका उत्तुंग नेतृत्वाला या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मी, माझा परिवार आणि आमच्या सगळ्या सभासद, शेतकरी सभासद आणि रेणापूर तालुक्यातले सगळे शेतकरी लोकांच्या तर्फे पुन्हा एकदा ईश्वराकडे त्यांना निरोगी उत्तम आयुष्य आणि या जिल्ह्यासाठी आणखीन चांगलं काम करण्यासाठी उत्तम निरोगी आयुष्य द्यावं, एवढी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.